30,000च्या खंडणीसाठी पलूसच्या विद्यार्थ्याचं अपहरण, चौघांना अटक, पोलिसांकडून अपहृताची सुटका. 30,000च्या खंडणीसाठी सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्याचं अपहरण केल्याप्रकरणी गडहिंग्लज पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. आदित्य दिलीप कुमार पाटील, वय वर्ष 21, राजगुरुनगर, गडहिंग्लज. कार्तिक महादेव हेळवाडे, वय वर्ष 20, कुन्नूर, तालुका निपाणी. सौरभ शिवाजी एजरे, 21, स्वरूप संजय खेबुडे, 21, दोघे राहणार नंद्याळ, तालुका कागल अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. अपहृत गौरव भगवान नाईकवाडी, वय वर्ष 21, सांडगेवाडी, तालुका पलूस, जिल्हा सांगली याची पोलिसांनी सुटका केली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की गौरव हा कोल्हापुरातील भारती विद्यापीठात बी फार्मसीच्या अखेरच्या वर्षात शिकत असून विद्यापीठाच्या जवळच्या असणाऱ्या वसतिगृहात राहतो. मंगळवारी दिनांक 18 दुपारी 3च्या सुमारास तो कॉलेजहून हॉस्टेलकडे जात असताना एका हॉस्टेलसमोर पांढऱ्या रंगाची चारचाकी उभी होती. चारचाकीतील एकाने गौरवला बोलवून घेतले, दुसऱ्याने त्याला जबरदस्तीने गाडीत बसवले. त्याचा मोबाईल काढून त्याला निपाणीकडे आणले. त्याने याबाबत विचारलं असता तुझे 3 मित्र आमच्या ताब्यात आहेत, आमच्या बहिणीचा मॅटर असून यामध्ये तू देखील आहेस असं सांगितलं. निपाणी जवळील डोंगराच्या परिसरातील एका कच्च्या रस्त्याला त्याने गाडी थांबवली. चेहऱ्याला स्कार्फ बांधलेल्या मुलीबरोबर व्हिडिओ कॉल करून बोलले असता त्या तिघांच्यासोबत तो देखील होता असं त्यानं सांगताच त्यांनी मोबाईल बंद केला. त्यानंतर त्यांनी गौरवला गाडीतून बाहेर काढले आणि आता काय करणार असं विचारलं. त्यावेळेस त्यांनी पोलीस ठाण्याला चला असं सांगितलं. पोलिसात गेलास तर 1.5-2 लाख जातील, तो येथेच मिटवणार का असं त्यांनी विचारलं. बहिणीला 90,000 खर्च आला आहे, पण तू 50,000 दे असं सांगितलं. परंतु माझी आर्थिक परिस्थिती तेवढी नाही आहे, वडील आजारी आहेत असं गौरवने त्यांना सांगितलं. त्यामुळे 30,000 दे, नाहीतर मावशीच्या मुलीला घेऊन पोलीस ठाण्याला जाणार असं धमकावून त्याला मारहाण केली. त्यामुळे गौरवने मित्रांकडून पैशांची जोडणी करण्याचा प्रयत्न केला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.